चला तर विनंती असेल सर्व संघ आपण पुढे यायचं आहे. मान्यवर देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. चारही संघांनी पुढे यायचं आहे. आपण पाहिलं तर आई एकवेरा सावाद, जय हनुमान वसत, भूमी 11 जय जोटिंग देवरुंग आणि उंबारणी संघ. चला तर या ठिकाणी आपण सर्व ऑफिशियल्सचा या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान करूया, कारण की खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या वतीनं पाहायला भेटलं. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपल्या लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट चे आमचे नीरज साळुंके या आपण नीरज साळुंके यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. चला या ठिकाणी आपण सन्मान घेतोय, ज्यांनी 4 दिवस हे लाईव्ह प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं. नीरज साळुंके ग्रामीण टेनिस क्रिकेट, आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच. खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला भेटलंय नीरज साळुंके यांचं. आणि दरम्यान आपण या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी सन्मान करूया, ज्यांनी अगदी 4 दिवस या स्पर्धेवरती चांगली नजर ठेवली. त्यांचे चांगले निर्णय आपल्याला पाहायला भेटले. योगराज बुटेरे पंच या आपण. अगदी 4 दिवस पंचाच्या भूमिकेमध्ये चांगलं सहकार्य केलं. योगराज भुटेरे यांना आपण सन्मानित करतोय. तर सुयोगजी मगर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय योगराज भुटेरे यांना. तर चला कुणाल भोईर त्यांनी खूप चांगली पंचांची भूमिका साकारली. कुणाल भोईर या आपण मंचावरती. तर तसेच आपण चालूया आपला कॅमेरामॅन साहिल या आपण. साहिल आपलं देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मंगेशजी भोईर साहेब, यांच्या शुभ हस्ते आपण साहिलचा शुभ सन्मान करूया, ज्यांनी या स्पर्धेवरती अगदी नजर ठेवली. त्याच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी अगदी चांगले क्षणचित्र टिपले. चला या ठिकाणी आपण आता प्राइज वितरण सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपण उत्कृष्ट क्षेत्रक्षण देतोय. दरम्यान जितू गायकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जितू भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेऊया. योगेशजी मगर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेत आहोत.
चला तर आपण या ठिकाणी आता देऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आकाश धुमाळ एकता स्पोर्ट घोडसईस. काय जबरदस्त त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. जर आकाश धुमाळ इथे नसतील तर त्यांच्या कोणी परिचयाचं व्यक्तिमत्व आपण ती ट्रॉफी स्वीकारायची आहे. रवी मगर आपण या. आकाश धुमाळ यांचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. आणि चला तर आपण या ठिकाणी आता देऊया उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ज्यांनी तब्बल 7 विकेट प्राप्त केले. तर तो संघ आहे जय ज्योतिंग देवरुंग, कोणीच नाहीये. तो संघ आहे वसत संघाचा प्रसाद भोयर, ज्याच्या नावावरती उत्कृष्ट गोलंदाजाची ही ट्रॉफी लाभलेली आहे. क्या बात आहे, खूप दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. सात विकेट त्यांनी मात्र प्राप्त केले. सुहेगजी मगर यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. खूप खूप हार्दिक शुभेच्छा असतील तुला नक्कीच प्रसाद भोईर येणाऱ्या पुढील वाटचालीकरिता. आणि या दरम्यान बेस्ट बॅट्समन साठी ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे कांबा गावचे युवा उद्योजक अजय शेठ ठाकरे यांच्या वतीनं. शंभू बैलाचे मालक त्यांच्या वतीने ही ट्रॉफी त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. आणि ही ट्रॉफी आपण देतोय या स्पर्धेतील संघ आहे जय ज्योतिंग देवरुंग संघाचा. विजय केणे ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. या विजय केणे आपण या. आणि दरम्यान लडकू बाबा पोंडेकर यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया. विजय केणे इथे नाहीये, परंतु त्यांचा प्रतिनिधी तुषार या ठिकाणी आहे आणि ही ट्रॉफी तो मात्र स्वीकारत आहे. ऑल द बेस्ट. चला तर या ठिकाणी आपण विनंती करतोय तर या ठिकाणी आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपण देतोय. ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे रामभाऊ दुधाणे साहेब यांच्या वतीनं. तर सर्व मान्यवरांना विनंती असेल चला सर्व मान्यवरांच्या हस्तेच आपण या ठिकाणी देऊया आकर्षक ही ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सर्व 4 ट्रॉफ्या देणार आहोत. तत्पूर्वी आपण ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देतोय आणि या ट्रॉफीचा हकदार आहे ब्रदर्स ग्रुप आयोजित एकविरा चषकामधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ आहे उंबारणी संघ ठरतोय या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. या नक्कीच आपण ही आपली हक्काची ट्रॉफी आपण घेऊन जायचं आहे. काही कमतरता देखील पाहायला भेटली, परंतु ती कमतरता नक्कीच भरून काढली जाईल येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये. उंबारणी संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देत आहोत या स्पर्धेच्या वतीनं.
आणि दरम्यान आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देत आहोत, जी ट्रॉफी आपल्याला मंगेश शेठ काशीनाथ भोईर यांच्या वतीनं लाभलेली आहे. अगदी आपण पाहू शकाल या ठिकाणी. तर चला या ठिकाणी या तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण देतोय. संघ आहे भूमी 11 जय जोटिंग देवरुंग संघ. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. आणि चला या ठिकाणी आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अर्थातच रनर ऑफ संघ या ठिकाणी देतोय. आणि ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे भूषण शेठ गणपत धुमाळ साहेब यांच्या वतीनं. अगदी शेवटच्या मॅचमध्ये काही कमतरता पाहायला भेटली, परंतु ही कमतरता भरून काढली जाईल. तर जय हनुमान वसत संघ ठरतोय या स्पर्धेतील रनर ऑफ संघ. सर्व संघांनी यायचं आहे. सर्व संघांना विनंती असेल की आपण सर्व 11च्या 11 खेळाडू आपण त्या ठिकाणी यायचं आहे. आणि आपला 12वा प्रतिनिधी देखील तिथे यायचं आहे, कारण का मानाचा सन्मान आहे जो मात्र तुम्ही या ठिकाणी पटकवलेला आहे. दर्जेदार कामगिरी आपल्याला जय हनुमान वसत संघाच्या वतीनं पाहायला भेटली आहे. आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी सेल्फी देखील घेतली जात आहे. आणि ही सेल्फी आपल्या मोबाईलवरती लगेचच झळकेल यात शंका नाहीये. काय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. चला तर आता सर्वांना उत्कंठ आहे ज्या ट्रॉफीची, ती ट्रॉफी आपण या ठिकाणी आता देतोय. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटलाय. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चॅम्पियन करते हैं. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे. चॅम्पियनों के चॅम्पियन एकविरा सावा टीम ठरते या स्पर्धेतील. आणि ही ट्रॉफी ब्रदर्स ग्रुपनं पुरस्कृत केलेली आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही, आणि नक्कीच ही टीम देखील अगदी ब्रदर्स ग्रुपने पुरस्कृत केलेली होती. क्या बात आहे. ब्रदर्स ग्रुप यांच्या वतीनं ही ट्रॉफी पुरस्कृत केली होती. आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ आहे जो चॅम्पियन के चॅम्पियन ठरत आहे. एकविरा सावा टीम या ठिकाणी ठरतोय एकविरा चषक मधील चॅम्पियन के चॅम्पियन. हार्दिक शुभेच्छा असतील किरण पाटील आणि तुमच्या सर्व संघाला येणाऱ्या पुढील वाटचालीकरिता. आणि दरम्यान अजून एक या ठिकाणी मोठा इम्पॅक्ट जो मात्र शिल्लक आहे, ज्याची आपण सर्वजणच वाट पाहत असतो, तो क्षण इथे मात्र आता शिल्लक आहे. तर मॅन ऑफ द सिरीज आपण या ठिकाणी देत आहोत. तर पहा, मॅन ऑफ द सिरीज साठी हकदार कोण असेल सर्वप्रथम तुम्ही देखील सांगणं फार गरजेचं आहे. आवाज तर भरपूर येत आहे. संघ कोण असेल आणि खेळाडू कोण असेल तर आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मला तर वाटते की या ठिकाणी संघ असेल वसत संघाचा, कोणीच नाहीये. आणि संघ आहे जय जोटिंग देवरुंग संघाचा देखील कोणीच नाहीये. तर संघ आहे मॅन ऑफ द सिरीजचा हकदार जय हनुमान सावा संघाचा किरण पाटील, ज्यांनी 117
आई एकविरा संघ सावध किरण पाटील प्रस्तुत या ठिकाणी हा संघ आहे ब्रदर्स ग्रुपच्या वतीनं. तर किरण पाटील या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज त्यांनी पटकावलेली आहे. आणि दरम्यान आपण ही सायकल देतोय जी पुरस्कृत केलेली आहे. ही सायकल पुरस्कृत केलेली आहे. आपण पाहू शकाल कैलास शेठ धुमाळ साहेब यांच्या वतीनं ही आकर्षक सायकल पुरस्कृत झालेली आहे. आणि या सायकलचा हकदार आपण पाहू शकाल. आणि तब्बल ही 7वी सिरीज पुरस्कृत केलेली आहे किरण पाटीलनं. क्या बात आहे. चला तर या ठिकाणी आजच्या दिवसातील क्रिकेटचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. सर्व ब्रदर्स ग्रुपनं खूप चांगलं मेहनत या ठिकाणी पाहायला भेटली आणि त्यांची मेहनत खऱ्या अर्थानं रंगाला आली. आणि ही स्पर्धा आता संपन्न झाली अशी आपण या ठिकाणी जाहीर करतोय. सर्व मात्र आपल्या घरी जा, कोणतरी सुखरूपरित्या आपलं वाट पाहत असेल. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट, जय श्रीराम. धन्यवाद. थँक्यू सो मच.